नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन. कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. दरवर्षी मराठी भाषेचा उत्सव याच दिवशी साजरा होतो. आजही झाला. महाराष्ट्राच्या गावागावात झाला. मराठी जन उत्साहाने त्या उत्सवात सामीलही झाले. पण महाराष्ट्राचा प्रशासकीय आणि राजकीय केंद्रबिंदू असलेलं विधिमंडळ मात्र याला अपवाद ठरलं. आज मराठी भाषा दिनानिमित्त विधिमंडळामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे सगळे आमदार या कार्यक्रमासाठी आमंत्रित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे सगळे आमदार मुंबईतही होते. पण या कार्यक्रमाला किती आमदार उपस्थित राहिले? जेमतेम 10%. बाकीच्या आमदारांनी या कार्यक्रमाला थेट दांडी मारली. 2 महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष होतं ते मुंबई महानगरपालिकेकडे. आणि याच मुंबई महानगरपालिकेसाठी सगळ्यात कळीचा मुद्दा काय होता? मराठीचा, मराठी भाषेचा. त्याच्याही 4 महिने अगोदर प्राथमिक वर्गांसाठी मराठी सक्तीची या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं. सगळे नेते मराठीच्या मुद्द्यावर तावातावाने बोलले. मग त्याच राजकीय नेत्यांचं मराठीबद्दलचं प्रेम आज अचानक कुठे गायब झालं? मराठी भाषा दिनी विधिमंडळातल्या कार्यक्रमात हजर न राहणारे हे नेते होते कुठे? मराठी भाषा ही या नेत्यांसाठी खरंच ओळख आहे, अस्मिता आहे की हा नुसताच राजकीय मुद्दा आहे? हा प्रश्न आज विचारूयात. पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन. मराठीचा मुद्दा आला की पक्ष कोणताही असो प्राणपणानं मराठीची बाजू घेतो. चांगलंच आहे. पण मराठीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावायची म्हटली की बहुतांश आमदारांच्या जणू जीवावरच येतं. हे म्हणण्यासाठी कारण असं आहे की आज मराठी भाषा दिनानिमित्त सकाळी विधिमंडळ सचिवालयानं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सर्व आमदारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. पण प्रत्यक्षात या कार्यक्रमाला किती आमदार हजर राहिले? 70% नाही, 50% नाही, फक्त 10% आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, मंत्री आणि काही निवडक आमदारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावरूनच जय महाराष्ट्रनं काही सवाल उपस्थित केले. प्रचारासाठी दिवसरात्र दौरे करणाऱ्यांना मराठी भाषा दिन कार्यक्रमाचं इतकं वावडं का? एरवी मराठीच्या नावानं राजकारण करणाऱ्यांना मराठीच्या कार्यक्रमात येण्यासाठी वेळ नाहीये? वीकेंडला मतदारसंघात जाणारे बहुतांश आमदार आज काय सकाळी सकाळीच आपापल्या भागात निघून गेले का? आता या अनुपस्थित असलेल्या आमदारांवर विधानसभेचे अध्यक्ष कारवाई करणार आहेत का? लोकप्रतिनिधींच्या अशा वाढत्या भंपकपणामुळेच सामान्य माणसांना राजकारण नकोसं झाले. पक्षश्रेष्ठींची सभा असो, पक्षाच्या कोर कमिटीची बैठक असो, अन्य आमदारांच्या घरातले विवाह सोहळे असो, या सगळ्याला हे आमदार भले मोठे ताफे घेऊन पोहोचतात. पण मराठीच्या एका कार्यक्रमाला जायचं म्हटल्यावर जर या आमदारांच्या अंगावर काटा येत असेल तर यासारखी दुसरी दुर्दैवी बाब कोणती? ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट. शिरसाट सर, नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत. सावंत सर, नमस्कार. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्यासोबत चर्चेत आहेत. कपिलजी, नमस्कार. 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 आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्यासोबत आहेत. मोदी सर, आपलंही स्वागत. नमस्कार. बरं मोदी सर, सुरुवातीला प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल. 2 महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, तेव्हा ठाकरे गटासाठी, मनसेसाठी मराठीचा मुद्दा म्हणजे प्राणपणाचा मुद्दा झाला होता. मराठीचा मुद्दा हा सर्वस्व झाला होता. मग आता 2 महिन्यांनंतर निकाल लागून गेल्यावर असं काय चित्र फिरलं की आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्याच मराठी भाषा दिनी कार्यक्रम साजरा होतो आणि आमदार गायब असतात? कविताजी, मी 2 गोष्टी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो. एक म्हणजे मराठी दिनाच्या आपल्या सगळ्यांना माझ्या वतीनं शुभेच्छा. धन्यवाद. दुसरा, मी तुमच्या चॅनलवर नेहमी येतो, त्यामुळं मला थोडीशी माझ्या बाबतीतली एक आनंदाची बातमी म्हणजे मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली माझी 4 दिवसापूर्वी. बर, ती पण एक तुम्हाला न्यूज द्यावी. तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन तुमचं.
तुमच्या सगळ्यांचं, सगळ्या प्रवक्त्यांचं नेहमी मला पाठिंबा असतो, त्याचा मला उपयोग झाला. बर. मुद्दा, बरेच दिवसांनी मी आज जय महाराष्ट्रावर मला लाईव्ह साठी यायचा प्रसंग आला आणि तोही अशा विचित्र परिस्थितीत आलेला आहे. मी आपल्याला दोन मुद्दे सांगू इच्छितो. हम्म. मला संध्याकाळी 5-5:30 हा विषय कळला. हम्म. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की या कार्यक्रमाला आमदारांची गैरहजेरी का असावी. हम्म. मी आमचे एक शिवसेनेचे आमदार आहेत, विरोधी पक्षामध्ये ते काम करतात, अशा आमदारांशी मी या विषयावर मगाशी बोललो. हम्म. त्यांनी दोन मुद्दे असे सांगितले की त्यातला एक मुद्दा असा होता की काल संध्याकाळी या कार्यक्रमाची निमंत्रण सगळ्या आमदारांना गेलेली आहेत. हे आपण चेक, आणि ती कशी गेली, त्यांच्या रूमवर ही पाठवली गेली. म्हणजे ते सर्क्युलर जातात ना, त्यात ते कार्यक्रमाला गेले आणि त्यामुळे बहुतेशांनी ती निमंत्रणं नीट बघितली नव्हती किंवा बहुतेशांना त्यांचे कार्यक्रम नीट कळले नव्हते. तरी देखील याचं मी समर्थन करत नाही, कोणत्याही पक्षाचा असो. या महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांनी मराठी दिनासाठी वेळ कळल्या कळल्या त्या कार्यक्रमाला जाणं हे त्यांचं कर्तव्यच होतं. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, माझ्याही पक्षाचा असो. मला असं वाटतं या पक्षाची दखल आमचे पक्षप्रमुख घेतील आणि संबंधित आमदारांना योग्य ती ताकीद देतील असं माझं मत आहे. बर. आणि त्यामुळं मी या कृतीचं समर्थन करत नाही, पण प्रशासनाने देखील नियोजनबद्ध कार्यक्रम करायला पाहिजे. आमदारांना विश्वासात घ्यायला पाहिजे, बर. नीट निमंत्रण पाठवायला पाहिजे. त्यातलं महत्वाचं की व्हॉट्सअपवर निमंत्रण येतात, तेही यावेळी व्हॉट्सअपवर प्रशासनाने निमंत्रण दिलेली नाही ठीक. अशी त्यांची माहिती. ठीक आहे. अरुण सावंतांना तुम्ही बोलताना फारच हसू येत होतं, ते मान वगैरे डोलत होतं. काय झालं अरुण सावंतजी? जसं काय तुमच्या पक्षाचे 100% आमदार जाऊन तिथं बसले होते. डॉक्टर कविताजी, सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला मराठी भाषा गौरव दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. दुसरी गोष्ट, जी काही कृती या विधिमंडळातील सर्वच पक्षांच्या मराठी आमदारांनी केलेली आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अतिशय बेजबाबदारपणे आणि अतिशय बेफिकीरपणे त्यांनी जी काही वृत्ती दाखवलेली, त्या वृत्तीने मराठी माणसाच्या मनाला खरोखरच दुःख झालेलं आहे. अशी घटना पुनश्च कधीच घडली नाही पाहिजे. मी तर हे सुद्धा सांगेन की जे जे आमदार गैरहजर होते एवढ्या महत्वाच्या दिवशी, ज्या मराठी भाषेचा मुद्दा घेऊन आज आपण जिंकलेलो आहोत, त्या मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आपण जर असे बेफिकीरपणे वागत असाल तर त्याचा माफीनामा प्रत्येक मराठी आमदाराने दिलाच पाहिजे, असं एक मराठी माणूस म्हणून मला वाटतं. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे आता उबाटा शिवसेनेचे प्रवक्ते सांगत होते की असं घडलं तसं घडलं, व्हॉट्सअपवर मेसेज आले नाहीत किंवा उशिरा मेसेज दिले. अरे सध्याचा जे काही युग आहे हे सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे, या सोशल मीडियावरती सर्वच गोष्टी एका सेकंदात मिनिटाला कळत असतात. अशा वेळेस मराठी आमदारांनी धावून जाऊन तिथे मराठी भाषेच्या गौरव दिनाला उपस्थिती दाखवलीच पाहिजे होती, या मताचा मी आहे. आणि ज्याप्रमाणे उबाटाचे आता प्रवक्ते सांगत आहेत की आमचे पक्षप्रमुख प्रत्येक आमदाराला जाब विचारतीलच. तुमचे बोलबच्चन आणि अतिशय वातारोज मारणारे आदित्य ठाकरे स्वतःच याच्यात गैरहजर होते. ते स्वतःला मुख्य नेता समजतात, ते काय जाब विचारणार इतरांना. आणि तसंच मी माझ्या पक्षाच्या आमदारांचा सुद्धा इथे तीव्र शब्दात निषेध करतोय की हे फार चुकीचं काम आपण केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. कपिल डोकेजी, आता तुमच्या पक्षाची पण तीच तऱ्हा. किती होते तुमच्या पक्षाचे? नाही, मुळात ती माहिती मी अजून घेतली नाही, बर. परंतु सर्वच पक्षाचे जी काही अवस्था आपल्याला दिसते आहे, मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला जर अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये कानाडोळा करत असतील तर ही बाब निषेधार्ह आहे. मी सुद्धा या सर्व पक्षीय आमदारांचा या ठिकाणी निषेध करतो जे त्या ठिकाणी प्रामुख्याने हजर राहिले नाहीत. परंतु मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला शासकीय स्तरावर इतकं दुय्यम स्थान का दिले जाते? आज मी माझ्या जिल्हा परिषद गटातल्या विविध कार्यक्रमांमध्ये फिरत असताना मराठी भाषा गौरव दिनामध्ये अगदी चिमुरड्यांपासून गावकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. पण जे लोकप्रतिनिधी आहेत, जे राज्यकर्ते आहेत, ज्यांनी मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करत मतं मिळवली, ज्यांनी मराठीसाठी मतं मिळवली, हे लोक आज कुठे आहेत? यांना वाटायला पाहिजे होतं ना. ही लोक सभागृहात का राहू शकले नाही याचं उत्तर सुद्धा यांनी दिलं पाहिजे. सातत्यानं मराठी मराठी म्हणून ओरडणाऱ्या लोकांनी
मग याला कारणीभूत काय असेल कविताजी? तर हम्म. सरकारची सातत्यानं मराठी विषयीची जे काही अनाठायी भूमिका आहे, मराठी विषयी जी अनास्था त्यांची दिसते आहे, ती याला कारणीभूत आहे. जर सत्ता पक्षातले आमदार गांभीर्यानं घेऊ शकत नाही, विरोधी पक्षाचं तर सोडूनच द्या तुम्ही. म्हणजे सत्ता असं कसं पक्षानं काय सोडून सातत्यानं द्यायचं विरोधी पक्षाला तरी? नाही ठीक आहे. अहो आम्ही खूप कमी आहोत संख्येनं. महाराष्ट्राच्या विधिमंडळात 200 आमदार हे सत्ता पक्षात आहेत आणि 40-45 आमदार हे विरोधात आहेत. हम्म. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग सत्ता पण पक्षानं 40-45 आमदार असले म्हणून काय मराठी बद्दलची अस्मिता कमी होते का? भाव कमी होतो अहो का? ठीक आहे. एक लक्षात घ्या, 40-45 मध्ये जर 10% आमचे असतील तर 4-5 आमदार आमचे त्या ठिकाणी निश्चित होते. 4-5 पेक्षा जास्तच असतील सभागृहात. 40-45 पैकी 4-5 याची लाज वाटली पाहिजे हो. हे सांगताय काय मग तुम्ही? नाही नाही, 200 पैकी 20 ची पण लाज वाटली पाहिजे ना. हा मग ती त्या सगळ्यांनाच वाटली पाहिजे, ती तुम्हालाही मग वाटली माझं ऐका पाहिजे. ना, मला बिलकुल मी सांगतो हे बाब शर्मेची आहे, निषेधार्ह आहे. आम्हाला त्याची लाज वाटते की मराठी दिनाच्या कार्यक्रमाला आमचे लोकप्रतिनिधी जाऊ शकत नाहीत. पण ही वेळ का आली? या सरकारनं सातत्यानं मराठी सोबत जी प्रतारणा केलेली आहे, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जून 2025 मध्ये याच सरकारनं मराठी सोबत हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला. मराठीवरचं प्रेम काढून हिंदीवर प्रेम करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच समजले की मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम जरी हे लोक करत असतील सरकार म्हणून, तर मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला काही महत्व नाही आहे. हे त्यांच्या आमदारांना माहिती आहे की आपले जे आका आहेत सरकारमधले, यांचं मराठीवरचं प्रेम खोटं आहे. हे सगळं त्या आमदारांना माहिती आहे. अहो, म्हणून पण ते ते त्या ठिकाणी जाण्याची अहो, व्यवस्था पण असेल. असं आहे की विधिमंडळ हे काय कुठल्या एका राजकीय पक्षाचं असतं का? विधिमंडळ हे काय मान्य फक्त आहे. सत्ताधाऱ्यांचं असतं का? विधिमंडळ हे काय कविताजी- फक्त राजकीय नेत्यांचं असतं का? विधिमंडळ हे महाराष्ट्राचं असतं. त्या विधिमंडळामध्ये होणारा कार्यक्रम हा राजकीय पक्षांसाठी नसतो किंवा तो पुरस्कृत नसतो. तो महाराष्ट्राचा असतो. महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशातून झालेला असतो. आता तुम्ही जर हे म्हणत असाल की तिथे राजकीय नेते लक्ष देत नाहीत, सत्ताधारी नेते लक्ष देत नाहीत, तर तुमचं सत्ताकारण आणि तुमचं राजकारण हे तुम्ही मराठी भाषेच्या आड आणताय का? कविताजी, मी सगळ्यात पहिले माझ्या पक्षाच्या आमदारांसहित निषेध केला, आणलं नाही. मग त्याचं पण या एक्सप्लेनेशन लोकांनी हे काय मला बोलू द्या हो, एक्सप्लेनेशन आहे? कविताजी. हे काय एक्सप्लेनेशन आहे की सरकार लक्ष देत नाही मराठीकडे म्हणून आम्ही मराठीच्या 100% कार्यक्रमाला जाणार सरकारने नाही? हे प्रतारणा कसलं केली. एक्सप्लेनेशन आहे? 100% सरकारनं मराठी विषयी जी जनजागृती करायला पाहिजे, सरकारने मराठी विषयी जी आत्मीयता निर्माण करायला पाहिजे, ते स्वतःच्या पक्षाच्या आमदारांमध्ये निर्माण करू शकले नाही. ही सगळ्यात मोठी पण शोकांतिका त्यांनी आहे. विधिमंडळामध्ये जो कार्यक्रम चालू होता, विधिमंडळामध्ये जो कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला उपस्थित राहायला काय हरकत होती? त्याला उपस्थित अहो, न राहून तुमच्या नेत्यांनी कुठलं प्रेम दाखवलं मराठी बद्दलचं? कुठली भूमिका नाही, दाखवली मराठी बद्दलची? त्या आमदारांमध्ये या लोकांनी मराठी विषयी जी अनास्था निर्माण करून ठेवली, त्यांना माहिती आहे की अच्छा, महाराष्ट्राच्या म्हणजे सरकारने असं आहे सातत्यानं की मराठीला म्हणजे दुय्यम असं स्थान दिलेलं आहे की सत्ताधारी पक्ष तुमच्या मनामध्ये मराठी बद्दलची अनास्था निर्माण करू शकतात. 100% केलेली आहे. हो, हा. आम्ही टिकून ठेवू. आम्हाला अभिमान आहे. ज्यावेळी या सरकारनं मराठीवर गंडांतर आणलं होतं, त्यावेळी आमच्या पक्षानं लढा दिला. आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष यांनी सगळ्या मराठी साहित्यिकांशी संवाद साधला. मराठी वाचवण्यासाठी ठीक आहे. पुढे येण्याचा प्रयत्न केलेला आहे. या लोकांनी तर मराठीचा जीव घ्यायला निघाले होते जून महिन्यात. हे लोक ज्यावेळी दबाव वाढला, विरोध वाढला, त्यावेळी या लोकांनी मराठीसाठी मग तो निर्णय, हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. नाही तर मराठीवर घाव बरोबर घालण्याचं आहे. काम सत्ताधारी करतात. त्यांनी जो म्हणूनच निर्णय घेतला त्यानं मराठीचा अपमान केला. पण आज तुमच्या आमदारांनी अनुपस्थित राहण्याचा जो निर्णय घेतला त्यांनी काय मराठीचा सन्मान झालेला नाही, हे मान्य करा. ठीक आहे. येते तुमच्याकडे परत. भालचंद्र शिरसाटजी, आता तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच द्यावी लागतील. आमदारांना आमंत्रण नीट गेली होती की नव्हती? ती उशिरा गेली होती का? कार्यक्रम आयत्या वेळी ठरवला गेला होता का? काय झालं? काय एवढ्या संख्येनं आमदार अनुपस्थित राहिले? इतर वेळी समजू शकत असतो, अधिवेशन नसतं, आमदार वेगवेगळ्या भागात असतील, हेही समजू शकतो. अधिवेशनाचा काळ होता, बरं काय आज शनिवारही नव्हता, शुक्रवार होता. मग कुठे गेले होते सगळे आमदार? आणि तुमच्या पक्षाचे आमदार पण कुठे होते? मराठी भाषेच्या दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देताना अशा एका शर्मेच्या गोष्टीवर चर्चा करावी लागते. याच्या यातना प्रत्येक मराठी हृदयात आहेत. कुठलंही समर्थन करता येत नाही. मराठी दिवस हा आज यावर्षी आला असं नाही, तिथीनुसार आला नाही. 27 फेब्रुवारी हा ठरलेला दिवस आहे आणि हा ठरलेल्या दिवशी ठरलेला कार्यक्रम असतो. विधिमंडळात आणि सगळीकडे कार्यक्रम ठरलेले असतात. हे नक्की असताना त्याचं आमंत्रण आलं की नाही, मिळालं की नाही, हा वादच उद्भवत नाही. उलट विचारायला पाहिजे प्रतिनिधींनी की बाबा आज कार्यक्रम कुठे आहे आणि किती वाजता आहे, वेळ काय आहे आणि
आणि विधिमंडळाच्या आवारातच असतो तो कार्यक्रम. त्यामुळे कुठे एवढं विचारणं एवढंच आवश्यक आहे. त्यामुळे माहिती मिळाली नाही, हे काही लग्नाची पत्रिका नाही मुहूर्ताप्रमाणे, हे ठरलेली तारीख आहे, वर्षानुवर्षे 30 तारीख आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या अनुपस्थित राहिलेले जे आमदार आहेत त्यांचं कुठलंही समर्थन आपण करू शकत नाही. त्यांनी उपस्थित राहिलाच पाहिजे होतं, यात कुठलंही दुमत नाही. भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त आमदार तिकडे उपस्थित होते, पण ते समर्थनीय नाही. जे अनुपस्थित होते त्यांचं समर्थन उपस्थित आमदार करू शकत नाही. प्रत्येकाने राहायला पाहिजे होतं किमान 90%. एखाद्याला 10%, एखाद्या वेळेला काही अडचण असेल, किमान 90% ते सर्व आमदार उपस्थित राहायलाच पाहिजे होते, असं माझं स्पष्ट मत आहे. ही भारतीय जनता पक्षाची निश्चित भूमिका आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री राहतात, उपमुख्यमंत्री राहतात, त्यांच्यापेक्षा बिझी एखादा आमदार असेल, पण 90% आमदार बिझी, हे गणित नाही, अनास्थाच आहे. आणि ही अनास्था खरोखरच चिंताजनक आहे. मराठीचा उद्घोष करायचा, मराठीचं राजकारण करायचं, मराठी माणसा जागा हो, मराठी माणसा वाचव स्वतःला असं म्हणायचं आणि मराठीच्या कार्यक्रमाकडे सोयीस्कर पाठ फिरवायची. मी तर म्हणतो एक एक आमदार त्यावेळेला नक्की कुठे होता, किंवा आमचे नेते आदित्य ठाकरे साहेब कुठे होते? उद्धव ठाकरे साहेब तर मुख्यमंत्री असतानाही कधी आले नाहीत मंत्रालयात, मुख्यमंत्री असतानाही मराठी भाषा दिनाला आले नाहीत. त्यामुळे ते नाही आले ते मान्य आहे, क्षम्य आहे त्याला, कारण ते न येणं हाच त्यांचा स्थायी भाव आहे. पण आदित्य ठाकरे तर येतात, तेही नाही. येते सुनीलजी तुमच्याकडे. ठीक आहे, सुनीलजींना बोलायचं. सुनीलजी बोला. शिवसेनेचे लोक नाही, नाही नाही, भारतीय पण जनता पार्टीचे इतके ठीक कमी आहे, लोक. पण भालचंद्र शिरसाटजी तुम्ही हे नाही सांगितलं की आता जे नाही आले त्यांच्यावर ते विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणतात आम्ही कारवाई करू म्हणून, पण पक्ष म्हणून काही कारवाई होणार आहे की नाही? कारण जर तुम्ही वारंवार हे सांगत असाल की आम्ही मराठी माणसाचा विकास करणार आहोत, साधी मराठी भाषेबद्दलची इतकीही आत्मीयता नसेल, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं औदार्य नेत्यांना दाखवता येत नसेल, तर काय मराठी भाषेचा विकास होणार आहे? ह्याच्यासाठी काहीतरी तर तुम्हाला करावं लागेल, पक्षांतर्गत कारवाई तर करावी लागेल. 100% तुमच्या मताशी मी सहमत आहे. जे आमदार अनुपस्थित राहिलेले आहेत त्यांच्यावरती पक्षांतर्गत कारवाई महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष करतील, निश्चितपणे करतील. आणि विधिमंडळात काय करतील विधिमंडळ अध्यक्षांचा अर्थात तो निर्णय राहील. परंतु अशा प्रकारची अनास्था जनताही खपून घेणार नाही. मराठी भाषा संवर्धन करायचं ही जबाबदारी काही संवर्धन मंत्र्यांची नाही, एकट्याची नाही, काही सांस्कृतिक मंत्र्यांची नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची नाही, प्रत्येक निवडून आलेल्या जनप्रतिनिधीची ती जबाबदारी आहे. आणि यावेळेला जनप्रतिनिधी चुकलेले आहेत, त्याचं कुठलंही समर्थन करता येत नाही. दुसरी भाषा हिंदी आली का नाही आली, मराठीचा प्रश्न आहे. मराठीबद्दल तुम्ही राजकारण करता, आम्ही भारतीय जनता पार्टी मराठीचं कधी राजकारण करत नाही, परंतु अनास्था समर्थनीय नाही. ठीक आहे, ठीक आहे. सुनील मोदीजी बोला. मी कोणतंही राजकारण याच्यामध्ये आणू इच्छित नाहीये, पण माझी शिरसाट साहेबांना माझी विनंती आहे की दरवेळी जो 27 तारीख येतो त्यावेळी अधिवेशन असतंच असं नाही. त्यामुळे लोकांना हा कार्यक्रम आमदारांना माहिती होता का नव्हता हा एक चिंतेचा विषय आहे, संशोधनाचा विषय आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मग सगळं मंत्रिमंडळ का नाही आलो? मी म्हणतो एक आमदार आपण 1 मिनिट बाजूला ठेवूया, सगळं मंत्रिमंडळ तरी यायला पाहिजे होतं. मग मंत्री का नाही आले? मंत्र्यांची जर लीडर नेता आमचा जर नीट नसेल तर त्याचे सैन्य थोडेसे खाली हेच असतील. पण तरी देखील मी त्या राजकारणात जात नाही. माझं यातलं एकच मत आहे की प्रशासकीय व्यवस्थेमधला लॅक्युना शोधला पाहिजे आणि आगामी काळामध्ये ते प्रशासनामधला लॅक्युना दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मराठी साहेब, प्रत्येक राजकीय पक्ष मराठी हा हृदयात ठेवूनच काम करतो. मी मराठी मानणारा माणूस आहे. माझं बालपणापासून माझा जन्म 4 पिढ्या या महाराष्ट्रात गेलेला आहे. जेवढं शिरसाट साहेब मराठीवर प्रेम करत नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आम्ही करतो. म्हणून राजकारण करू नका. लगेच तुमचे जास्त आमदार होते, आमचे कमी होते असं म्हणू नका ना. जे नव्हते ते नव्हतेच, आणि जे नव्हते ते का नव्हते हे प्रत्येक, मी म्हणलं ना, कदाचित सावंत साहेबांना राग आला असेल,
आम्ही आमचे पक्षप्रमुख काहीतरी त्याच्यावर आदेश घेतील, ते त्यांच्यासाठी नाही, हे आमच्या मराठी प्रेमासाठी घेतील. सावंतांना बरं वाटण्यासाठी आम्ही ते करणार नाही. त्यामुळे शिरसाट साहेबांना माझी विनंती आहे की आपण कोणतेही राजकारण करायला नको. प्रशासकीय लॅक्युना काय आहे, मला आता मिळालेली माहिती कविताजी अशी आहे, गटनेत्याच्या ऑफिसमध्ये पण निमंत्रण आज सकाळी गेलेत. त्याची माहिती घ्या ना, सत्य आहे की नाही असत्य माहिती घ्या. एवढीच माझी विनंती. शिरसाटजी, हे पण खरं आहे ना की जर आपण कार्यक्रमाच्या अस्मितेबद्दल, मराठीच्या अस्मितेबद्दल बोलतोय, तर त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील, त्यांच्यापर्यंत निमंत्रण वेळेत पोहोचतील, त्यांना वेळेत नियोजन करता येईल, याची काळजी घेणं सुद्धा सरकारचं काम आहे. मला वाटतं जे राजकीय घोडचूक झालेली आहे सगळ्यांकडून, राजकीय घोडचुकीचा खापर प्रशासनाच्या माथी मारणं योग्य नाही. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे, हे ज्याला माहित नाही त्याला महाराष्ट्राच्या विधिमंडळात बसण्याचा अधिकारच असता कामा नये. नाही, पण इथे तो दिवस माहित नाही असा प्रश्न नाहीये ना. इथे त्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे आणि किती वाजता आयोजित केला गेलेला याची तर बेसिक माहिती मिळाली पाहिजे. मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर झाले असं तुम्ही म्हणालात आता. मग महाराष्ट्रभर चालले, विधानमंडळात कार्यक्रम. एक मिनिट मोदीजी, नरेंद्र मोदीला तुमचा विरोध आहे, तुमच्या सुनील मोदीला आम्ही विरोध नाही करत आहे. ऐका, प्रश्न नाहीये दादा. तुम्ही पण मोदी आहात आणि ते पण मोदी आहेत, त्यामुळे मराठीवर ते सगळ्यात जास्त प्रेम. सुनील मोदी तुमच्या आधी नरेंद्र मोदींनी करून अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे मराठीला, पण तो टिकवण्याची जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधीवरती आहे ते आज चुकलेले आहेत. प्रशासनावर त्या दोष ढकलता येणार नाही. पण शिरसाटजी, असा मुद्दा निकालात नाही ना काढता येत. जर प्रशासन चुकलं असेल तर ती सुद्धा चूक तर समोर यायला पाहिजे. त्या चुकीमुळे जर हे झालं असेल तर तेही तर समोर आलं पाहिजे. असा विषय काढू नका. चुकला असेल आपण असा विषय करू नका. हो मोदी, ऐका, मोदी कमी बोलतात, तुम्ही खूप जास्त बोलताय. मी शांत बसतो, तुम्ही बोला. ऐका, मोदी कमी बोलतात, निदान नावाची तरी इज्जत राखा. त्यामुळे प्रशासनाची चूक असेल तर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मराठी भाषा संवर्धन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री त्याच्यावरती कारवाई करतीलच. आणि फक्त 10% लोकांना निरोप मिळाला आणि बाकीच्यांना नाही मिळाला असं जर असेल तर ही चर्चाच सगळी वेगळ्या दिशेने जाते. मला वाटतं त्याच्यात राजकीय घोडचूक झालेली आहे आणि हे मान्य करायला पाहिजे आणि ही यापुढे होणार नाही. मराठी भाषेचा अपमान किमान 27 फेब्रुवारीला कोणाच्या हातून नकळत सुद्धा होणार नाही, ही काळजी घ्यायला पाहिजे. किमान 27 तारखेला किमान. इतर वेळेला करतातच. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर कोणी फेकलं तुम्हाला नाही. तरी 65 तुम्ही सगळ्या एवढा त्रासट करून 65 लोक आमचे निवडून आले तुमच्या नाकावर टिचून. तुमच्या नाकावर टिचून 65 लोक निवडून आली. तुमच्या नाकावर टिचून, तुमच्या नाकावर टिचून आलेले 82 निवडून आलेले त्यातले 30 लोक उद्धव ठाकरे गटाचे आहेत. भारतीय जनता उद्धव ठाकरे गटाचे आहेत. कविताच्या एक संशोधनाचा विषय 82 लोक निवडून आले. 82 लोकांतले 30 लोक उद्धव ठाकरेचे घेऊन मगच तुम्ही निवडून आलेला. एकदा सगळं स्टडी करा. तुमच्या नाकावर टिचून आम्ही निवडून आलेलो आहोत. धन्यवाद तुम्ही. म्हणजे ज्या विषयावर प्रश्न विचारायचे त्या विषयाला तुम्ही पुन्हा दोघं जण राजकीय मुद्द्याकडे बरोबर घेऊन गेलात. म्हणजे खरंच कमाल आहे तुमच्या दोघांची, मानलं पाहिजे. बोला कपिल डोकेजी. मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की आपल्या चर्चेमधून आता विषय ज्या दिशेने जातोय, मराठी भाषा ही संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि मराठी भाषा दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या विधिमंडळात इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी गैरहजर राहणं ही संबंध महाराष्ट्रवासियांसाठी शर्मेची बाब आहे. ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे लोक त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले, त्याच पद्धतीनं माझ्याही पक्षाचे जे आमदार त्या ठिकाणी अनुपस्थित होते त्यांचा सुद्धा मी निषेध करतो, खेद व्यक्त करतो. परंतु त्याला जोडून मला दुसरं हे सुद्धा म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेविषयी इतकी अनास्था का निर्माण झाली, याचं उत्तर ज्यावेळी आम्ही शोधायला जातो त्यावेळी त्याचं उत्तर इथेच येतं की इथल्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा दिंडोरा पिटवायचा आणि दुसऱ्या वेळी मराठीच्या बरोबरीला हिंदीला आणून महाराष्ट्रामध्ये आमच्या डोक्यावर बसवायचं, ही जी यांची विकृत मानसिकता आहे ही त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. दुसरी गोष्ट,
निमंत्रण कधी पोहोचले हा मुद्दा आपण आता पाहत होतो. सरकारमध्ये मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला जर गांभीर्यानं घेतल्या जात नसेल, काय गरज होती कालच्या तारखेत निमंत्रण पाठवायची? 4 दिवस पहिले नव्हते पाठवू शकत? शेड्यूल मध्ये नसते टाकू शकले आमदार लोक? काल रात्रीपर्यंत जर निमंत्रण जात असतील, यामध्ये सरकारचा, राज्यकर्त्यांचा सुद्धा दोष आहे. विधिमंडळाचं प्रशासन हे सरकारच्या नियंत्रणामध्ये चालत असते, ते सुद्धा तितक्याच ताकदीनं सरकारनं चालवायला पाहिजे होतं. मी पुनश्च एकदा मराठी विषयी अनास्था दाखवणाऱ्या इथल्या सरकारचा निषेध करतो ठीक आहे. आणि मराठी भाषा दिनाला आज जो काही प्रकार झाला तसा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये अशी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त ठीक करतो. आहे. अरुण सावंतजी, ज्या वेळेस मराठी भाषा दिनाची ही चर्चा आपण करत असतो त्याच वेळेस एक बातमी येते 255 मराठी शाळा राज्यामध्ये बंद पडल्या म्हणून. राज्यभरामध्ये ही परिस्थिती आहे की एकामागोमाग एक मराठी शाळा बंद होत आहेत, विशेषतः सरकारी मराठी शाळा बंद होत आहेत. एकीकडे ही अवस्था असताना दुसरीकडे ज्यांच्याकडून यामध्ये सुधारणा करायची अपेक्षा आम्ही करायची ते नेते आणि मंत्री जर स्वतःच मराठीबद्दल इतकी अनास्था दाखवत असतील, त्यांनाच या सगळ्याचं काही पडलेलं नसेल, तर मग या राज्यांनी मराठी अस्मिता जपण्याची अपेक्षा दुसरी आणखीन कुणाकडनं करायची आहे? कविताजी, आपण ज्या काही गोष्टी मांडत आहात त्या खरोखर विचार करण्यासारख्या आहेत. 255 मराठी शाळा जवळपास बंद पडण्याच्या जवळ आलेल्या आहेत. ही गोष्ट बंद आपण खरी पडल्या? सांगत आहात. नाही, पूर्ण बंद नाही पडलेत, परंतु ते जवळजवळ बंद पडण्याच्या जवळ आलेले आहेत. माहिती घ्या, काय दिशाभूल करताय कपिल लोकांची? कपिल कपिल डोके अहो, डोकं बंद ठिकाणावर पडल्या. ठेवून अहो, बोलत अरुण जा. सावंत, तुम्ही सुद्धा डोकं ऐकून घ्या, तुमचं शाळा ठिकाणावर बंद नाही, उगीच पडलेल्या काहीतरी आहेत. फालतू आपण बडबड ऐकून करू घेतलं नका पाहिजे. तुम्ही अजून लहान अहो, आहेत, बडबड जरा करायची थोडंसं काय शिका गरज? थोडं. अहो, लहान मोठं व्हायला काय अक्कल पहा, नसते का मग कविताजी, तुमच्यासारखी? ज्या मी एवढंच अक्कल सांगेन नसताना मोठं होऊन काय की अर्थ आहे? मला चुकीचं एवढ्याच बोलता, गोष्टीचा खोटं बोलता, सध्या तुमच्या मोठं असण्याला आनंद काय अर्थ आहे? वाटतो शाळा की बंद पडलेल्या अरुण महाराष्ट्राचे सावंत मान्य करा. मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि काही प्रमुख मंत्र्यांनी या आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने जो प्रयत्न केलेला आहे तो स्तुत्य मी त्याचं अजूनही म्हणजे मी स्तुत्य आहे. त्यांची लाज पाठ वाटली पाहिजे की स्पष्टपणे कालपर्यंत स्पष्टपणे त्यांना सांगतो निमंत्रण जात की नाहीत आणि आज प्रयत्न त्यांनी स्तुत्य आहे चांगली गोष्ट म्हणता. केली, परंतु काही अहो, अरुण बेजबाबदार सावंत, लाज प्रतिनिधींनी वाटली जे काही पाहिजे की कृत्य ज्या केलं अरुण ते सावंत, खरोखर तुम्हाला लाज निषेधार्ह वाटली आहे. पाहिजे असं भूमिका कधी घडलं मांडताना नाही की पाहिजे. तुमच्या काळात आणि मराठी मराठी विषय इतकी भाषा प्रचंड सक्षम अनास्था आहे. करण्याकरता 255 मराठी शाळा वरच्या वर मराठी शाळा वाचवण्याकरता बंद पडताना आपण दिसतात. सर्वांनी प्रयत्न तुमच्या केले काळामध्ये पाहिजेत. मराठी भाषा पालकांनी दिनाच्या सुद्धा कार्यक्रमाला आमदार आपापल्या अनुपस्थित राहत पाल्यांना नाही. तुमच्याच मराठी शिक्षण कार्यकाळामध्ये कसं जून द्यावं महिन्यात मराठीच्या बरोबर याच्याकरता हिंदीला बसून प्रयत्नशील आणायचा राहिले पाहिजे. निर्णय केला ठीक आहे. जातो. लाज कपिल वाटली पाहिजे. डोकेसारख्या फक्त बाता खेळ मारून खेळ ते काही चालणार मराठी नाही. ठीक आहे, अरुण ठीक आहे. सावंत, तुमच्या एवढं मोठं व्हायला अक्कल लागत नाही, खरं बोलायला हिंमत लागते. लाज वाटली पाहिजे. आपण कुठल्या पक्षाचं नेतृत्व करतोय? आपल्या सगळ्यांना हे मान्य बिंदू केलं पाहिजे की प्रवक्ता, आज आपल्या बिंदू मनातली जे प्रवक्त्याच्या काय आपण अरुण बोलतो सावंत, आपल्या तुम्हाला मनातला कुठं राग, देता? आपल्या मनातला संताप, आपल्या मनातल्या भावना ज्या व्यक्त करतोय त्या भावना व्यक्त करण्यासाठी जे माध्यम आपण वापरतोय ते माध्यम आहे मराठी भाषा. ती भाषा टिकवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. ती भाषा टिकवणं प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. ती भाषा टिकवणं ही प्रत्येक मराठी संस्थेची जबाबदारी आहे आणि ती भाषा टिकवणं ही महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकीय नेत्याची आणि प्रशासकीय व्यवस्थेची सुद्धा जबाबदारी आहे. आजच्या कार्यक्रमाला कोण आलं होतं आणि कोण आलं नव्हतं याच्यावरनं महाराष्ट्रात मराठी टिकणार की नाही टिकणार हे नाही जोखू शकत आपण. पण एक गोष्ट नक्की आहे, महाराष्ट्राचं विधिमंडळ हे फक्त राजकीय नेत्यांचं नाहीये. महाराष्ट्राचं विधिमंडळ हे महाराष्ट्राच्या माणसांचं आहे. ती महाराष्ट्राची ओळख आहे, ती महाराष्ट्राची जाणीव आहे. तिथं निर्णय महाराष्ट्रासाठी घेतले जातात आणि तिथे गेलेले नेते हे महाराष्ट्रानं पाठवलेले असतात. त्यामुळे तिथला प्रत्येक नेता महाराष्ट्राच्या बाबतीत काय करतो, मराठीच्या बाबतीत काय करतो याचा लेखाजोखा महाराष्ट्र ठेवत असतो. आज जर तिथला प्रत्येक नेता आपल्या जबाबदारीमध्ये कमी पडला असेल तर त्याचा जबाब त्यांना विचारायला पाहिजे. तो जाब जसा विधिमंडळ विचारेल तसा महाराष्ट्र सुद्धा विचारतोय. आम्ही जेव्हा तुम्हाला निवडून पाठवतो तेव्हा अपेक्षा ही असते की तुम्ही मराठी मान उंचावाल, तुम्ही मराठी भाषेचं अस्तित्व उंच कराल, तुम्ही मराठी भाषेची अस्मिता तशीच ठेवाल. दुर्दैवानं आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात मराठी भाषा दिनी जे झालं त्यातून हे होईल असं दिसत नाहीये आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या नेत्यांनो जागे व्हा. आम्ही तुमच्याकडनं ज्या अपेक्षा ठेवतोय त्या पूर्ण करायच्या असतील तर अशा प्रकारच्या चुका महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. आपण सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झालात, सगळ्यांचे आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.